नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत डोसे हे उडदाची डाळ आणि तांदूळ यांनी बनवले जातात. तर हे पहा. नमस्कार मैत्रिणींनो, डोसे करण्यासाठी हे एक वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे बघा, हे एवढे मेथीदाणे टाकावेत आणि त्यासाठी आता आपण तांदूळ मोजून घेऊया. 1 2 3 आणि हे 4 असं मी प्रमाण घेतले आहे. एकास 4 त्याप्रमाणे घेऊन याला स्वच्छ दोन्ही हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून नंतर हे 4 तासासाठी भिजत ठेवून दळावे. नमस्कार मैत्रिणींनो, आता हे बघा, हे डाळ माझी भिजलेली आहे आणि हे तांदूळ असे भिजलेले आहेत. हे माझे 5-6 तास झालेत भिजवून. हे पोहे मैत्रिणींनो, ह्या पोहे इतके घ्यायचे, जवळजवळ ही छोटी वाटी एक असेल. या पोह्याने ह्याला कलर, डोशांना कलर खूप सुंदर येतो, ब्राऊन असा कलर येतो. आणि हे जेव्हा आपण दळू तांदूळ आणि डाळ तेव्हाच स्वच्छ धुवून ते भिजवून घ्यावे आणि नंतर दळण्यासाठी घ्यावे. हे बघा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने थोडे तांदूळ भांड्यामध्ये आपल्या जेवढं बसतील, तुम्हाला अंदाज असेलच, आणि ते तर तेवढे घ्यायचे आणि डाळही तेवढी 1-2 त्या ह्याच्यामध्ये घ्यायची. आणि मैत्रिणींनो, हे पाणी का वापरायचे की फर्मेंट होण्यासाठी मदत होते. हे बघा मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीने पीठ एकदम असं गुळगुळीत झालं पाहिजे. काय होतं मैत्रिणींनो, कधी कधी मैत्रिणी काय करतात की हेच पीठ इडलीसाठी वापरतात, पण त्याच्या इडल्या होतात पण त्या फुगत नाहीत. इडलीसाठी थोडंसं असं आपण काय म्हणतो, सरभरीत असं दळावं लागतं. आता मैत्रिणींनो, यामध्ये आपण आता पोहे घालणार आहोत. आपण मगाशी भिजवले ते पोहे. हे पहा, हे बघा, हे भिजले. पोहे लगेच भिजतात, त्यामुळे त्याला असं भिजत ठेवण्याची काही गरज लागत नाही. हे बघा मैत्रिणींनो, हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. माझं 3 वेळा मला हे थोडं थोडं दळावं लागलं. आणि हे असं पूर्ण मिक्स. ह्याच्यामध्ये खरं तर थंडीच्या दिवसात सोडा वगैरे टाकतात, पण मी काही टाकलेला नाही आहे. जरा थोडं जरी फर्मेंट झालं तरी आपले डोसे हे चांगले येऊ शकतात, त्यामुळे सोडा वगैरे काही नाही टाकला तरी चालेल. हे अशा पद्धतीने मिक्स करून ठेवायचं. हे बघा मैत्रिणींनो, हे असं का मी ठेवते, कारण आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे गार नको वातावरण. त्याला असं पूर्ण पॅक करून त्याच्यावरती झाकण ठेवून हे या पद्धतीने असं ठेवून द्यायचं. हे बघा मैत्रिणींनो, काल जे आपण पीठ हे केलेलं कसं मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे. थंडीचे दिवस असून सुद्धा बऱ्यापैकी फर्मेंट झालेलं आहे. हे पहा मैत्रिणींनो, हे पहा, अगदी सुंदर फर्मेंट झालेलं आहे पीठ, थंडीचे दिवस असून सुद्धा. मैत्रिणींनो, आता तवा हा पूर्णपणे तापलेला आहे. हा तवा तापलेला असल्यामुळे आता आपण हा थंड करून घ्यायचा पाणी ओतून आणि असा स्वच्छ असा पुसून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. आणि पिठाची कन्सिस्टन्सी हे बघा अशा पद्धतीने ठेवायची. आणि आता हे मी तव्यामध्ये ओतते. तव्यामध्ये ओतून घेतल्यानंतर मैत्रिणींनो, हे पूर्ण असं फुलपात्र वरच्यावर धरून पूर्ण असं फिरवून घ्यायचं. अगदी अलगद फिरवायचं, त्याला पूर्ण चिटकवून नाही द्यायचं. हे पहा या पद्धतीने असं. आणि गॅसची फ्लेम आता वाढवायची. हा पहा अशा पद्धतीने कलर बघा ब्राऊन झाला आणि कडा ॲटोमॅटिकली ह्याच्या सुटलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा खरपूस डोसा तयार झालेला आहे. पहा ब्राऊन कलर किती सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो. तर हा डोसा जरूर करून बघा. धन्यवाद.